ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलनातून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ते उद्याच्या ओबीसी मेळाव्यातून त्यांची पुढची दिशा ठरवणार आहेत। त्यांच्यावर सतत होणारे हल्ले आरोपांनंतर ते उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी फेसबुक पोस्ट करत उद्या आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटलंय। काय म्हणाले ते आपल्या पोस्टमध्ये पहा। मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून। मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगा आहे। मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहाही पाजू शकत नाही, असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात। हे माहीत असून सुद्धा तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत। उपोषण आंदोलन किंवा इतर कोणते मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली असो, तुम्ही ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात। तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत। मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली, पण शत्रूंची संख्याही वाढत गेली, हल्ले झाले, झेलले आणि आता सहन होत नाहीये। उद्या दैत्या नांदूरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन। मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार मानतो, असं लक्ष्मण हाके म्हणतायत।